मित्रांनो, हा आहे अमिताभ. आणि मग हा कोण आहे? बरोबर, गरीबो का अमिताभ, म्हणजेच आपले मिथुनदा, ज्यांना 80च्या दशकात आणि नंतरही गरीबो का अमिताभ म्हणून ओळखलं जायचं. एखाद्या बिग बजेट आणि ग्रँड लॅविश अशा सिनेमाची जर स्वस्तातली आवृत्ती निघाली तर त्याच्या अगोदर, म्हणजे त्याच्या नावाच्या अगोदर सुद्धा गरीबो का लावायला काय हरकत आहे, हो की नाही? म्हणजे मित्रांनो, आमच्या आजच्या व्हिडिओचे थंबनेल बघून तुमच्या लक्षात आले असेलच. म्हणून मी या रिव्ह्यूच्या सुरुवातीलाच सांगतो की आज मी KGF आणि सलार या प्रशांत नील दिग्दर्शित सिनेमांची स्वस्तातली आणि एकदम खतरनाक टॉर्चर करणारी आवृत्ती बघून आलोय, जिचं नाव आहे विक्रमार्का. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे गरीबो का KGF, म्हणजेच विक्रमार्का सिनेमाचा. हो, अगदी थोडक्यात, कारण मी जरी टॉर्चर सहन केलं असलं तरी तुम्हाला नाही जास्त छळणार वेळ घेऊन. बोलूया मित्रांनो. कधी कधी मला स्वतःच्या सहनशीलतेचं खरंच खूप कौतुक वाटतं. म्हणजे ट्रेलर बघून हा सिनेमा म्हणजे निव्वळ छळ असणार असं 100% लक्षात येऊनही नाईलाजास्तव तो बघावा लागणं, हे जरी खरं असलं तरी तो बघणं आणि मग त्यावर परत लिहिणं किंवा बोलणं, याला अत्युच्च कोटीची सहनशीलता लागते बरं का, नाही का? आज परत एकदा विक्रमार्का बघून आल्यावर मला माझाच अभिमान वाटला. 2.25 तासांचा तो घिसापिटा स्टोरीचा टॉर्चर मी यशस्वीरित्या सहन केला, याचा अभिमान वाटला. स्टोरी काय असं विचाराल तर परत एक वार मी इथे नाही सांगत बसणार. ज्यांनी KGF किंवा सलार पाहिलाय अशांना स्वस्तातील KGF किंवा स्वस्तातील सलार म्हटल्यावर लक्षात आला असेलच. फारच उत्सुकता असेल तर ट्रेलर घ्यावं बघून, यूट्यूबवर आहे. चवीपुरते सुद्धा नाविन्य नसलेलं कथानक, हो अगदी चवीपुरतं सुद्धा नाही, तेच ते जुनं पुराणं. इतकं पुराणं की मला इथे सांगायला सुद्धा कंटाळा येतोय. म्हणजे बघा, त्यात त्या कथानकाला दिलेली तेवढीच आउटडेटेड झालेली ट्रीटमेंट, सर्व कलाकारांचा लाऊड, काहींचा अत्यंत लाऊड. या अत्यंत लाऊडमध्ये साहजिकच आपले एकदम खतरनाक वाले प्रवीण तरडे जे व्हिलन झालेत ते आलेच. सिनेमात ते 1 नंबरवर लाऊड अभिनयात. चेहऱ्यावर 0 एक्सप्रेशन घेऊन चित्रपटभर उगाच एखाद्या सांडासारखा हिंडणारा आणि सर्वांना त्याच्यासारखाच उधळणारा हिरो देव गिल. त्यातील बाहुबलीमधील अनुष्का शेट्टी म्हणजेच प्रभासच्या आईची स्वस्त आवृत्ती, गरीबो की आवृत्ती झालेली तेजस्विनी पंडित. याला या सिनेमात का घेतलंय असं चित्रपटभर वाटायला लावणारा आणि तरीही शेवटपर्यंत उत्तर मिळू न देणारा सयाजी शिंदे. हे सर्व कमी होते की काय म्हणून बाहुबलीमधील कालकेय आठवतोय ना? अहो, कालकेय हा तोच तो कुठली तरी परग्रहावरील भाषेत बोलणारा काळाकुट्ट कालकेय, तोही इथे आहे. आणि तो तर असला टॉर्चर आहे की विचारू नका. कलाकारांचा अभिनय कमी लाऊड होता म्हणून की काय, दिग्दर्शकाने इथे बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा तितकंच लाऊड घेतलंय, अगदी KGF सारखंच. कारण इथेही बॅकग्राऊंड दिलंय रवी बसरूर यांनीच. बॅकग्राऊंड सुद्धा अगदी झेरॉक्स कॉपी वाटावं इतकं सेम आहे. म्हणजेच बॅकग्राऊंड तेवढं श्रीमंतांचं आहे असं मी म्हणेन, बाकी सर्व गरीबो का. सिनेमाचे दिग्दर्शक आहेत मित्रांनो त्रिकोटी पेटा. आता हे त्रिकोटी पेटा म्हणजे कोण? मित्रांनो, त्रिकोटी पेटा यांनी SS राजामौली यांच्या हाताखाली असिस्टंट डायरेक्टर म्हणून मगधीरा, बाहुबलीचे 2 पार्ट्स आणि नंतर आत्ता आलेला RRR यामध्ये काम केलंय. आणि त्यामुळे साहजिकच राजामौलींचा प्रभाव त्यांच्यावर असणार, जे विक्रमार्का बघताना जाणवतं सुद्धा, खास करून ॲक्शन सीन्समध्ये. ॲक्शन सीन्स त्यातल्या त्यात जरा बरे जमले आहेत, पण राजामौलीच्या तुलनेत 10% सुद्धा प्रभाव ते या ठिकाणी टाकू शकलेले नाही, ना ॲक्शन सीन्समध्ये ना ओव्हरऑल चित्रपटभर. मुळात पटकथाच जर आउटडेटेड आणि एकदम तुकार असल्यावर करणार काय? हा सिनेमा म्हणजे
सिनेमाचा हिरो जो आहे देव गिल याने स्वतःला हिरो म्हणून लॉन्च करण्यासाठी, इतर कोणी मिळत नाहीये मग आता स्वतःला लॉन्च करण्यासाठी स्वतःच पैसे ओतून म्हणजे निर्माता होऊन केलेला सर्व खटाटोप आहे, दुसरं काही नाही. ना संगीतात दम आहे, ना सिनेमॅटोग्राफी, ना अभिनय, ना दिग्दर्शन, ना कथान. काही सिनेमे हे केवळ मास पब्लिकसाठी म्हणून बनवलेले असतात मित्रांनो. असा काहींचा या सिनेमावर खुलासा असू शकतो की हा सिनेमा केवळ मासेससाठी आहे. पण बिलीव्ह मी, आजकाल मास पब्लिकचं सुद्धा स्टँडर्ड खूप वाढलंय. त्यांनाही असल्या स्वस्तातील अमिताभ लगेच लक्षात येतात. किती स्टार रेटिंग देणार मग? जाऊ द्या, काय ते नेहमी स्टार रेटिंग. 2 स्टार देण्या एवढी तरी पात्रता हवी ना सिनेमात. म्हणून नो स्टार रेटिंग धिस टाइम फॉर विक्रमार्का. थिएटरमध्ये जाणं तर सोडाच, अगदी OTTवर आल्यावरही पाठ फिरवा. काय तर म्हणे विक्रमार्का. गरिबांचा अमिताभ सुद्धा आजच्या काळात असले सिनेमे नाही करत. मित्रांनो, तुम्हाला आमचा विक्रमार्काचा आजचा रिव्ह्यू थोडक्यात कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.